शब्द देहरूप झाला. योहान 1:1-18. जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. तो शब्द सुरुवातीपासूनच देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण करण्यात आले. त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते. त्याच्यामध्ये जीवन होतं. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश असं होतं. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो, पण त्या प्रकाशाला अंधारानं पराभूत केलं नाही. योहान नावाचे एक मनुष्य होते. देवाने त्यांना पाठविले. ते लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी आले. यासाठी की योहानाकडून प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आले. खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो. ते अगोदरच जगात होते. त्यांच्याद्वारे जग निर्माण झाले, परंतु जगाने त्यांना ओळखले नाही. तो जगात आले. जे त्यांचे स्वतःचे होते त्या लोकांकडे आले, परंतु त्यांच्या स्वतःच्याच लोकांनी त्यांना आपले मानले नाही. काही लोकांनी त्यांना आपले मानले. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा हक्क दिला. ही मुलं लहान बालकं जन्मतात तशी जन्मली नाहीत. आई वडिलांच्या इच्छेनं किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला. शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचं गौरव पाहिलं. देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचं गौरव ख्रिस्तामध्ये पाहिलं. कृपा आणि सत्य यांनी ते पूर्णपणे भरले होते. योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले. योहान म्हणाले, ज्यांच्याविषयी मी सांगत आहे ते हेच. मी म्हणालो, माझ्यानंतर येणारे माझ्याहून थोर आहेत. ते माझ्या अगोदरपासून आहेत. त्यांच्याकडून आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळाले. मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया आणि सत्याचा मार्ग ही येशू आणि ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली. कुणाही मनुष्यानं आतापर्यंत देवाला कधी पाहिलं नाही, परंतु एकमेव देव येशू जे बापाच्या उराशी आहेत ते पुत्राद्वारे आम्हाला प्रगट झाले आहेत.